नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 11वी प्रवेश प्रक्रिया 11वी प्रवेश प्रक्रिया याबाबत चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या 11वी प्रवेश प्रक्रियेबाबत चर्चा करत असताना विद्यार्थी मित्रांनो, बरेच दिवस आपण वाट पाहिली की या 11वी प्रवेश प्रक्रियेची लिस्ट कधी लागेल. आणि बरेचसे विद्यार्थी संभ्रमात सुद्धा होते, वारंवार फोन सुद्धा करायचे की सर लिस्ट कधी लागेल, आमची ॲडमिशन होईल की नाही होईल. आणि 1-2 दिवस गेले की वारंवार विद्यार्थ्यांचे फोन यायचे. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत या प्रवेश प्रक्रियेने जे तुमचा अंत पाहिला विद्यार्थी मित्रांनो, ते वेळ आता निघून गेलेली आहे. आणि आज बघा 28/6/2025ला आपली प्रवेश प्रक्रियेची जी लिस्ट आहे, ही लिस्ट लागलेली आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, ही लिस्ट आज 5 वाजता शो झालेली आहे. म्हणजे ज्या ज्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयामध्ये नंबर लागलेले आहेत अशा विद्यार्थ्यांची लिस्ट 28/6/2025ला 5 वाजता लागलेली आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, ही लिस्ट लागली, मग आता नेमकं ॲडमिशन कधीपासून सुरू होणार आहे, तर जे 28/6 पासून लिस्ट लागली आहे याचे ॲडमिशन या 30/6/2025 पासून सुरू होणार आहे. आणि ह्या 7/7/2025 पर्यंत सुरू राहणार आहेत. म्हणजे या 30 तारखेपासून तर 7 तारखेपर्यंत ज्या ज्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयामध्ये नंबर लागलेले आहेत अशा विद्यार्थ्यांनी महाविद्यालयामध्ये जायचं आणि महाविद्यालयामध्ये जाऊन आपले ॲडमिशन कन्फर्म करून घ्यायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की तुमचा महाविद्यालयामध्ये नंबर लागला हे तुम्हाला कसं माहीत होईल. तर ज्या महाविद्यालयामध्ये तुमचा नंबर लागलेला आहे, त्या महाविद्यालयामधून तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो फोन येईल. एक तर ते महाविद्यालयवाले उद्यापासून फोन करतील, म्हणजे रविवारपासून फोन करू शकतात, किंवा 30 तारखेपासून तुम्हाला फोन करतील. फोन केला की आपण महाविद्यालयामध्ये जायचं. महाविद्यालयामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी तुमची ते ॲडमिशन कन्फर्म करतील आणि तुम्हाला ॲडमिशन रिसिप्ट देतील. तुमचे ॲडमिशन विद्यार्थी मित्रांनो त्यावेळी कन्फर्म होतील. आता एखाद्या विद्यार्थ्याला असं वाटतं आहे की सर आम्ही ह्या प्रक्रिया, म्हणजे हे जे ॲडमिशनची जी प्रोसेस आहे, हे ॲडमिशनच्या प्रोसिजरमध्ये आम्हाला घर बसल्या आमचा नंबर नाही पाहता येईल का. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला घर बसल्या सुद्धा तुमचा हा जो ॲडमिशनचा नंबर आहे, ॲडमिशनचा नंबर म्हणजे कोणत्या महाविद्यालयामध्ये तुमचा नंबर लागलेला आहे ते पाहता येते. ते कसं पाहायचं, तर त्याच्यासाठी सुरुवातीला म्हणजे तुम्ही एक ऑनलाईन फॉर्म भरला होता. तो ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर मिळालेला होता आणि पासवर्ड. त्या रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्डच्या माध्यमातून तुम्ही तुमचा जो कोणत्या महाविद्यालयामध्ये नंबर लागलेला आहे या सर्व गोष्टी पाहू शकता. विद्यार्थी मित्रांनो, आपण समोर चर्चा करणार आहोत. बघा, ज्या ज्या विद्यार्थ्यांचे नंबर लागले अशा विद्यार्थ्यांनी महाविद्यालयामध्ये जाऊन प्रवेश घ्यायचा आहे. आता बघा, जी पहिली यादी लागलेली आहे, एकूण 3 याद्या लागणार आहेत. या 3 यादीपैकी आज हे पहिली यादी लागली आहे. किती यादी लागली? पहिली यादी लागली. आणि या पहिल्या यादीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे चांगले पर्सेंटेज होते म्हणा, किंवा कॅटेगरी वाईज पहिली यादी लागलेली आहे. बघा, ही जी पहिली यादी लागली आहे या पहिल्या यादीमध्ये सर्वच विद्यार्थ्यांचे नंबर लागलेले नाही आहेत. पहिल्या यादीमध्ये या ठिकाणी काही विद्यार्थ्यांचे नंबर लागलेले आहेत. आता ज्या विद्यार्थ्यांचे नंबर लागलेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात जायचं आहे आणि ॲडमिशन करायचं आहे. आणि या पहिल्या यादीमध्ये ज्याचे नंबर नाही लागलेले आहे अशा विद्यार्थ्यांनी घाबरून जायचं नाही. वारंवार इकडे तिकडे विचारणा करू नका. ते याच्यासाठी म्हणतो विद्यार्थी मित्रांनो की म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की माझा पहिल्या यादीमध्ये नंबर नाही लागला तर आता माझं ॲडमिशन होणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनाच प्रवेश मिळणार आहे. आणि सर्वांना प्रवेश मिळत असताना पहिली यादी लागली, पहिल्या यादीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचे नंबर लागले त्यांचे ॲडमिशन होतील. त्यानंतर 9 तारखेला बघा, 9/7/2025 या 9/7/2025ला
ज्या म्हणजे किती जागा शिल्लक राहिल्या आहेत त्या प्रदर्शित होणार आहेत. आणि त्याच्यानंतर दुसरा राऊंड सुरू होणार आहे, कॅपचा सेकंड राऊंड सुरू होईल. आणि विद्यार्थी मित्रांनो, कॅपचा सेकंड राऊंड सुरू झाला की त्या ठिकाणी आपल्याला कॅपचा फॉर्म भरायचा. आणि कॅपचा फॉर्म भरल्यानंतर सेकंड यादीमध्ये तुमचा नंबर लागू शकते, तिसऱ्या यादीमध्ये नंबर लागू शकते. समजा या तीनही यादीमध्ये आपला नंबर नाही लागला तर विद्यार्थी मित्रांनो मग चौथा म्हणजे त्याला काय म्हणजे स्पॉट ॲडमिशन, त्या पद्धतीने आपले ॲडमिशन होणार आहेत. पण ॲडमिशन आहे सर्वांचेच होतील. एवढंच आहे की आपल्याला काही दिवस पुन्हा हे वाट पाहावी लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन प्रोसिजर आहे आणि ऑनलाईन प्रोसिजर असल्यामुळं आपल्याला इतके दिवस ती वाट पाहावीच लागेल. फक्त आपण संयम ठेवायचा, प्रत्येकाची ॲडमिशन होणार आहे. नंतर विद्यार्थी मित्रांनो, हे ॲडमिशन झाल्यानंतर म्हणजे ज्यांचा पहिल्या यादीमध्ये नंबर लागला, ज्या विद्यार्थ्यांचा समजा पहिल्या यादीमध्ये नंबर लागल्यानंतर आपण ॲडमिशन करायचं. ज्यावेळी तुम्ही कॅपचे फॉर्म भरले, बघा, ज्यावेळी तुम्ही कॅप राऊंडचे फॉर्म भरले, त्या कॅप राऊंडचे फॉर्म भरत असताना आपण कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 10 कॉलेजेस टाकू शकत होतो. म्हणजे तुम्ही जो तालुका निवडला त्या तालुक्यामध्ये कमीत कमी 1, जास्तीत जास्त 10 कॉलेज टाकू शकत होतो. आता समजा एखादा एक्स नावाचा व्यक्ती आहे, त्या एक्स नावाच्या व्यक्तीने कॅप राऊंडचा फॉर्म भरला आणि समजा त्यानं 3 कॉलेज टाकले असेल. 3 कॉलेज टाकले असताना त्यानं पहिला ए नावाचा कॉलेज टाकला, मग बी नावाचा कॉलेज टाकला आणि त्यांनी सी नावाचा कॉलेज टाकला. आता एक्सनं जे 3 कॉलेज टाकले आहेत, या 3 कॉलेजपैकी समजा त्याचा ए मध्ये नंबर लागला, म्हणजे जो पहिल्या नंबरला कॉलेज टाकला त्याचा जर त्याचा नंबर लागला तर विद्यार्थी मित्रांनो या विद्यार्थ्यांनी या महाविद्यालयात जाऊन ॲडमिशन म्हणजे केली पाहिजे. समजा त्याला असं वाटतं आहे की ए मध्ये मला ॲडमिशन करायचं नाही, मला बी किंवा सी मध्ये करायचं आहे, तर हा स्किप करू शकते. पण विद्यार्थी मित्रांनो, पण याला ही गोष्ट अडचणीची ठरू शकते. कशी अडचणीची ठरेल? समजा यानं एक्सनं ए पहिल्या नंबरला टाकला होता, याच्यामध्ये जर याने ॲडमिशन केली नाही, तर याला नंतरचा म्हणजे हा पहिला राऊंड, हा दुसरा राऊंड आणि तिसरा, असे 3 राऊंड होणार आहेत. या पहिल्या राऊंडमधल्या पहिल्या कॉलेजमध्ये जर त्याने ॲडमिशन केली नाही तर नंतरचे 2 राऊंड त्याला खेळता येणार नाही. त्याला डायरेक्ट या ठिकाणी जे स्पॉट ॲडमिशन होणार आहे या ठिकाणी त्याला डायरेक्ट चान्स राहणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचा दुसऱ्या कॉलेजमध्ये आणि तिसऱ्या कॉलेजमध्ये नंबर लागला, म्हणजे असे विद्यार्थी की ज्याने समजा 3 ऑप्शन टाकले होते, 3 पैकी त्याला पहिला टाकलेला कॉलेज नाही भेटला, दुसरा आणि तिसरा कॉलेज भेटला, पण त्या पोट्याला असं वाटतं आहे की मला पहिलाच कॉलेज पाहिजे होता, तर असे विद्यार्थी दुसऱ्या राऊंडला फॉर्म भरू शकतात, तिसऱ्या राऊंडला फॉर्म भरू शकतात आणि त्यांना हवा तो कॉलेज ते घेऊ शकतात. समजा हवा तो नाही भेटला, नंतर ते स्पॉट ॲडमिशनच्या माध्यमातून आपलं ॲडमिशन करू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, बघा, जी आपली यादी लागलेली आहे या यादीमध्ये कुठल्याही प्रकारचा तुम्ही संभ्रम ठेवू नका. महाविद्यालयामधून तुम्हाला फोन येणार आहेत, प्रत्येक महाविद्यालय विद्यार्थ्याला फोन करेलच आणि फोन केल्यानंतर संबंधित महाविद्यालयात जायचं, आपला प्रवेश निश्चित करायचा आणि तुम्ही त्यावेळी तुमची ॲडमिशन कन्फर्म झाली असं समजायचं. ॲडमिशनाबाबतीत जर कोणाला काही प्रॉब्लेम असेल, म्हणजे काही जर तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.